2011 मध्ये ही जनहित याचिका दाखल झालेली, ज्याच्यात सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी होती। आणि एक मागणी खरी त्याच्यात अशी होती, ही विनोदी आहे म्हणावं का नाही म्हणावं हे ऐकणाऱ्यांनी ठरवावं, की सनातन संस्थेचे लोक हिप्नोटिझम करतात आणि म्हणून त्याच्यावर बंदी आणली पाहिजे। आता हिप्नोटिझमने जर दहशतवादी, आतंकवादी किंवा तत्सम कारवाया करणारे लोक तयार करता येत असते, तर ISIS, सिमी सारख्या संघटनांनी अजून काही हजार आणि लाख माणसं अशी फक्त हिप्नोटिझमच्या ताकदीवर तयार केली असती। असं काही शक्य नाही आहे, प्रॅक्टिकल नाही आहे। हा एक भाग होता। अर्थात उच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत हा मुद्दा विचारलेला, की ही पिटिशन तुम्ही घालू कशी शकता, कोणत्या अधिकारात, याची मेंटेनेबिलिटी काय, त्याच्यावर त्यांना उत्तर देता आलं नव्हतं। त्याच मुद्द्याला धरून कुठेतरी ही पिटिशन त्यांनी शेवटी नाईलाजाने कोर्टाने फटकारलं, की आता तुम्ही विड्रॉ करता का आम्ही डिसमिस करू। हे विचारल्यावरती ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे। ही विड्रॉ व्हायला शेवटी नाही म्हटलं तरी 13-14 वर्ष गेली। या काळात त्या सनातन संस्थेच्याबद्दल अनेक बातम्या विचित्र छापून आल्या। आता या पिटिशनच्या डिसमिसलच्या बातम्या तेवढ्याच छापून येणार का, हा प्रश्न आहे। कारण आपण बघतो, लोकशाही आहे, वैचारिक स्वातंत्र्य आहे, हे सगळं म्हटलं जातं, पण काही गोष्टी सिलेक्टिव्ह दाखवल्या जातात आणि काही दाबल्या जातात। हा एक वैचारिक दहशतवाद आहे का, आणि काही संघटना, काही माणसं याची बळी बनवली जातात का, हा एक प्रश्न खरा एक माणूस म्हणून माझ्या मनात आहे। धन्यवाद।